भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड 10 नोव्हेंबरला रिटायर्ड होत आहेत. नोव्हेंबर 2022 पासून ते सुप्रीम कोर्टाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. भारतातील सर्वाधिक काळ मुख्य न्यायमूर्ती राहणारे वाय व्ही चंद्रचूड यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांची मे 2016 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि नोव्हेंबर 2022 पासून तर ते CJI म्हणून म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. तर या व्हिडिओमध्ये त्यांच्या कारकिर्दीतले काही महत्त्वाचे खटले ज्यामध्ये त्यांचा समावेश होता आणि रिसेंटली झालेल्या काही कॉन्ट्रोवर्सीज याची आपण चर्चा करू. शायरा बानो केस. मुस्लिम समाजामध्ये एक प्रथा आहे ट्रिपल तलाक, ज्यामध्ये नवरा बायकोला 3 वेळा तलाक 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 बोलून डिवोर्स देऊ शकत होता. तर या इन्स्टंट तलाकच्या प्रथेवर सुनवाई झाली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टच्या बेंचने ट्रिपल तलाक ही प्रथा असंवैधानिक आहे असा निर्णय दिला. CJI चंद्रचूड या बेंचचा भाग होते. निवडणूक बॉन्ड म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड केस. कोणता व्यक्ती किंवा कंपनी कोणत्या पक्षाला किती डोनेशन देते याची माहिती इलेक्टोरल बॉन्ड या स्कीमनुसार लोकांना अवेलेबल नव्हती किंवा ती मिळवण्याचा कोणताही मार्ग नव्हता. तर या प्रकरणात न्यायालयाने पारदर्शकता आणि निवडणुकीत होणारे आर्थिक व्यवहार यावर चर्चा केली आणि पॉलिटिकल पक्षाच्या निधीच्या सोर्सची माहिती लोकांसमोर द्यावी, कारण लोकांना हे जाणण्याचा अधिकार आहे की ते ज्या पक्षाला वोट करतात त्या पक्षाचा इन्कम सोर्स काय आहे, जेणेकरून त्या पक्षाची विचारसरणी आणि पॉलिटिकल डिसिजन ठरू शकतात. हा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टने दिला आणि निवडणूक बॉन्ड असंवैधानिक असून त्यावर इथून पुढे बंदी घालण्यात आली. या 5 जज बेंचच्या अध्यक्षपदी CJI चंद्रचूड हे होते. पुढची महत्त्वाची केस होती पुट्टास्वामी केस. या प्रकरणात आधार कार्ड स्कीम ही असंवैधानिक असून आधारचे कंपल्सरी लिंकिंग केले जाते वेगवेगळ्या सर्व्हिसेस आणि बेनिफिट मिळवण्यासाठी. हे असंवैधानिक असून ही स्कीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आली. ऑगस्ट 2017 मध्ये 9 जजच्या संविधानिक पीठाने प्रायव्हसी हा अधिकार फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क असून तो आर्टिकल 21च्या अंतर्गत येतो आणि त्यामुळे आधारचं मॅन्डेटरी लिंकिंग किंवा जो यूज होता त्याच्यावर काही प्रमाणात रिस्ट्रिक्शन आले आणि या निकालामध्ये आधार स्कीम ही संवैधानिक आहे हे देखील मान्य करण्यात आले. 370 मोदी सरकारने रद्द केल्यानंतर त्याच्या विरोधात ज्या काही याचिका होत्या त्याची सुप्रीम कोर्टामध्ये सुनवाई झाली आणि त्या बेंचच्या अध्यक्षपदी CJI चंद्रचूड हे होते. सरकारचा हा निर्णय योग्य आणि संवैधानिक सुप्रीम कोर्टाने ठरवला होता. यानंतर महत्त्वाची केस साबरीमाला केस. या निर्णयाआधी साबरीमाला या केरळमधील मंदिरात 10 ते 50 या वयोगटातील महिलांना प्रवेश नव्हता. तर या केसच्या निकालाने सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर नवजत सिंह जोहर या प्रकरणात न्यायालयाने IPC कलम 377 रद्द केले. या निर्णयाने समलिंगी म्हणजेच LGBTQ संबंधांना वैधता दिली आणि व्यक्तिगत हक्कांचे संरक्षण केले. तसेच CJI चंद्रचूड यांचा राम जन्मभूमी या केसमध्ये देखील समावेश होता. रिसेंटली CJI चंद्रचूड यांच्यावर काही प्रमाणात टीकाही करण्यात आली. गणपतीमध्ये PM मोदी CJI चंद्रचूड यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेले होते. त्यावरून अशा प्रकारे भेट घेणं जेव्हा त्यांच्यासमोर गव्हर्नमेंट विरुद्ध केसेस पेंडिंग आहेत आणि त्यांच्या या चांगल्या रिलेशनमुळेच शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदारांची अपात्रता, पक्ष आणि चिन्हची सुनावणी होत नाही आहे आणि प्रत्येक वेळेस सुनावणी पुढे जात आहे, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. आत्ता काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केले की आपल्याकडे काही केसेस येतात त्यावर वर्षानुवर्ष सोल्युशन भेटलेलं नसतं. असंच अयोध्या बाबरीच्या केसच्या वेळेस माझ्यासोबत झाले आणि तेव्हा मी देवाला प्रार्थना केली की यातून मार्ग दाखव आणि विश्वास ठेवा की जर तुमचा देवावर विश्वास असेल, देव तुम्हाला नक्की मार्ग दाखवतो. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी या वक्तव्यावर टीका केली आणि CJI हे संविधानाने काम करत नाही तर ते देवाच्या इच्छेने काम करतात, अशा प्रकारची टीका त्यांच्यावर करण्यात आली. CJI डी वाय चंद्रचूड यांना मुख्य न्यायाधीश म्हणून 2 वर्षाचा मोठा कार्यकाळ भेटला. आता ते 10 नोव्हेंबरला रिटायर्ड होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबर 2024ला भारताचे 51वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. ते 2025 रोजी निवृत्त होणार आहेत, म्हणजेच ते 6 महिन्यासाठी चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून काम करतील. अशाच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.